मानलेल्या बहिणीचे लफडे घरात सांगितले, नंतर घडले भयंकर. ऐकूनच अंगावर काटा येईल. अल्पवयीन मुलं मुली वयात आली की त्यांचा तोल ढळतो व ते चुकून मार्गाला जातात. हल्ली शालेय जीवनामध्ये असेच होते की मुलं मुली एका शाळेमध्ये असल्यावर रोजचे भेटणे बोलणे हे प्रेमी युगलासाठी पर्वणीच असते. त्यात प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे रात्री अपरात्री मोबाईलवर व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर चोरून बोलण्यास संधी मिळते. पण शाळकरी वयामध्ये प्रेम प्रकरणापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे वयाने मोठे असणाऱ्यांना वाटते. त्यामुळे जेव्हा शाळेत शिकणाऱ्या पोरापोरींचे प्रेम प्रकरण समजते तेव्हा मोठे त्यांना समजावून सांगतात. प्रसंगी 2 तडाखेही देतात. हे योग्य असले तरी सध्याचा काळ भयानक आहे. आजची शाळेत शिकणारे मुलेही कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. याचे धक्कादायक उदाहरण पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आले. शाळेतील एका मुलीचे आणि मुलाचे प्रेम प्रकरण रंगले. हे त्या मुलीच्या मानलेल्या भावाला समजले. त्याने ही माहिती तिच्या आईला दिली. तेव्हा तिने मुलीला समजावले. तसेच मुलाच्या आत्याला सांगितले. हे प्रकरण ऐकून त्या मुलाला आत्याने त्याच्या गावी पाठवून दिले. केवळ तिच्या मानलेल्या भावामुळे आपली ताटातूट झाली असा समज त्या मुलाने करून घेतला. या रागातून पुढे जे काही घडले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुण्यातील कात्रज घाट परिसरातील मांगडेवाडी येथील एक 15 वर्ष वयाची मुलगी परिवारासह राहते. याच इमारतीमध्ये त्या मुलीचा मानलेला भाऊ राहत होता. तो त्या मुलीला शाळेत सोडायला आणायला येत जात होता. त्याचे नाव सौरभ स्वामी आठवले. वय वर्ष 25 असे होते. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यामधील होता. नोकरीनिमित्त सध्या पुण्यामधील मांगडेवाडी येथील पंचरत्न सोसायटी फेज 2 बी विंग फ्लॅट नंबर 202 येथे राहत होता. तो IT कंपनीमध्ये कामाला होता. पण त्याचे काम वर्क फ्रॉम होम असे सुरू असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरीच असायचा. ती मुलगी सौरभ यास भाव मानत असल्यामुळे त्यांच्या दोघांचे घरी येणे जाणे असायचे. तो त्या मुलीला 4 गोष्टी चांगल्या सांगायचा. लहान बहीण असे मानून तो तिला समजावून सांगत असे. तिच्या भविष्याबद्दल तिला सल्ला देत असे. ती अवघी 15 वर्षाची होती. ती त्याचे ऐकत होती. अलीकडेच त्या इमारतीमध्ये एक मुलगा राहण्यास आला. तोही अल्पवयीन होता. तो मूळचा वडगाव मावळ परिसरातील होता. पण शिक्षणासाठी तो आपल्या आत्याकडे आला होता. तो आत्याकडे राहून शिक्षण घेत होता. एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने त्या सर्वांची एकमेकांशी ओळख होणे स्वाभाविकच होते. ती मुलगी, तिचा मानलेला भाऊ आणि तो मुलगा यांचे मोबाईल क्रमांकही एकमेकांजवळ होते. कारण परत्वे त्यांचे बोलणे होत असे. मोबाईल तसेच सोशल मीडियामुळे ते एकमेकांच्या संपर्कात होते. ती मुलगी आणि मुलगा हे समवयस्क होते. त्यांच्यामध्ये बोलणे चालणे होत होते. ते दोघे शाळेच्या वाटेवर जाताना एकमेकांकडे पाहून हसत असायचे. कधी वेळ मिळाला तर ते दोघे बोलत असायचे. त्याच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता. ही गोष्ट सौरभ आठवलेच्या लक्षात आली होती. तेव्हा सौरभने त्या अल्पवयीन मुलीला समजावून सांगितले होते की तू लहान आहेस. तुझी आता शिक्षणाची वय आहे. तू त्या मुलाच्या प्रेमात पडू नको. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रेम करायचे आहे. त्या मुलाशी बोलत जाऊ नकोस. हे वयच असे असते की माणसाचा पाय घसरतो. तू स्वतःला सावर आणि असे फालतू वागणे बंद कर. त्याच्या या बोलण्यावर ती अल्पवयीन मुलगी तेवढ्यापुरते हो म्हणाली. पुन्हा दुसऱ्या दिवसापासून त्या मुलासोबत तिचे प्रेम संबंध सुरूच होते. अखेर सौरभने ही बाब त्या मुलीच्या आईला सांगितली. याच गोष्टीवरून त्या मुलीला तिच्या आईने कडक भाषेत सुनावले. त्या मुलीला या गोष्टीचा खूप राग आला. त्या मुलीने दुसऱ्या दिवशी ही गोष्ट आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलाला सांगितली. दुसरीकडे तिच्या आईने त्या मुलाच्या आत्याला सांगितले की तुमच्या घरात राहत असलेला मुलगा हा आमच्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. दोघांच्याही शिक्षणाची वय आहे. तुम्ही त्याला समजावून सांगा. शिक्षणासाठी आलेला भाचा लहान वयातच असले चाळे करतो. हे ऐकून ती चिडली. तिने त्या मुलाला सांगितले की तुला येथे नीट राहून शिक्षण घ्यायचे असेल तर घे, नाहीतर तू तुझ्या घरी वडगाव मावळला निघून जा. हे ऐकूनच दोघांच्या घरी वातावरण तंग झाले होते. त्यामुळे त्या मुलीला शाळेत सौरभ नेऊन आणून सोडत होता. तर त्या मुलाला आत्याने वडगाव मावळला त्याच्या घरी पाठवून दिले. या गोष्टीचा त्या मुलाला राग आला. हे सगळे सौरभमुळेच झाले असा त्याने समज करून घेतला. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या त्या मुलीचा मानलेला भाऊ सौरभ स्वामी आठवले
वय वर्ष 25 याचा कायमचा काटा काढण्याचा त्याने प्लॅन केला। यासाठी त्याने त्याच्या 5 मित्रांची मदत घेतली। मित्राच्या प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्याला अद्दल घडवायला ती मुलेही तयार झाली होती। मग त्या सर्वांनी मिळून एक कट रचला। दिनांक 18 ऑगस्ट रोजी तो मुलगा मांगडेवाडी पुणे येथे आला। तेथे त्याने आपल्या मित्राला सौरभची गाडी चालवायला सांगितले। सौरभला मध्यभागी बसवले आणि स्वतः मागे बसला। इतर मित्रांना त्यांच्या 2 दुचाकीवर बसवून जुना कात्रज बोगद्याचे बाजूला नेले। तिथे त्याच्यावर कोयतासारख्या धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले। या हल्ल्याने सौरभ गांगरला। आपली काय चूक झाली हेच त्याला कळेना। तो त्या 6 जणांना विनवणी करत होता, मला मारू नका, परंतु या 6 जणांनाही त्याची दया आली नाही। त्यातील एक नीच नराधम सौरभला होणाऱ्या मारहाणीचा, त्याच्या केविलवाण्यापणाचा व्हिडिओ काढण्यात मग्न होता। अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये रक्तस्त्राव होऊन सौरभ जागीच कोसळला। त्याचा जीव गेला याची खात्री पटल्यानंतर मात्र ते 6 जण तिथून पसार झाले। सौरभ आठवले हा दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी घरामधून कुठेतरी निघून गेला। तो परत आला नसल्यामुळे तो हरवल्याची तक्रार त्याचा भाऊ संग्राम आठवले यांनी पुणे शहरामधील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे नोंदवली। त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। पुणे शहर, पुणे ग्रामीण मुख्यालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय सर्व पोलीस स्टेशनला मिसिंग वर्णनाच्या व्यक्तीची माहिती वायरलेसद्वारे कळवली होती। दरम्यान काही मंडळी जुन्या बोगद्याच्या परिसरातील घाट माता चढत असताना त्यांना तेथे एका ठिकाणी 25 वर्ष वयाचा एक तरुण रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला दिसत होता। पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळीकडे चिकचिक असे वातावरण होते। त्यावेळी एका व्यक्तीने याबाबत आंबेगाव वाठार पोलीस स्टेशनला फोन करून कळवले। आंबेगाव पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली आणि ही हद्द पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची असून ती राजगड या पोलीस स्टेशनला कळवावी लागेल असे सांगितले। आंबेगाव पोलिसांनी लागलीच राजगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना कळवले। खुनासारखी गंभीर घटना म्हटल्यावर ते तातडीने आपल्या मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळाकडे दाखल झाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। घटनास्थळावर सापडलेल्या दुचाकीचा RTO नंबर शोधून हा व्यक्ती कोण असावा हे शोधण्यासाठी याबाबत सूचना दिल्या। तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनलाही मानव मिसिंगची काही नोंद आहे का याबाबत पोलीस अंमलदार अक्षय नलावडे आणि सागर गायकवाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, महिला उपनिरीक्षक वृषाली देसाई या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। याबाबत आपले वरिष्ठ DYSP राजेंद्र सिंह गौर यांना ही माहिती कळवली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तेही काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून तो मृतदेह विच्छेदनासाठी भोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। तोपर्यंत मृतदेहाची ओळख पटवण्यात राजगड पोलीस या पथकाला यश आले, कारण 18 तारखेला संध्याकाळी अशा वर्णनाचा व्यक्ती कात्रज परिसरातून बेपत्ता झाल्याची मिसिंग भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती। मग त्या अनुषंगाने त्या फिर्यादीला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। त्या व्यक्तीने मृत व्यक्ती हा माझा भाऊ सौरभ आठवले असल्याचे सांगितले। त्या अनुषंगाने सौरभ आठवलेचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची फिर्याद नोंदवली। पोस्टमॉर्टम करून मृतदेह त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आला। मयताचा भाऊ संग्राम यांच्याकडे पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली। सौरभ वापरत असलेला मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला। मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण तसेच सौरभ येथपर्यंत कसा पोहोचला याबाबत कात्रज बोगदा ते कात्रज घाट परिसरातील सर्व CCTV फुटेजमध्ये काही माहिती मिळाली। तसेच एका माहितीदाराने ही माहिती सांगितली। सौरभ आठवलेची एक मानलेली बहीण मांगडेवाडी येथे राहत होती। तिचे व याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधाला सौरभने विरोध केला होता। त्यामुळे त्या मुलीचा प्रियकर चिडलेला होता। त्याने आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सौरभला कायमचे संपवायचा निर्णय घेतला अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली। त्यावरून संशयित आरोपी वापरत असलेल्या मोबाईलचे टॉवर लोकेशन काढले। तसेच इतर गोपनीय माहितीच्या आधारे चतुर्मुख मंदिर गोगलवाडी रोड परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली।
या ठिकाणी सापळा लावून राजगड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। त्यामध्ये श्रीमंत अनिल गुज्जे वय वर्ष 21, खंडोबा मंदिर वडगाव मावळ, संगम नामदेव क्षीरसागर वय वर्ष 19, छावा प्रतिष्ठान राहणार वडगाव मावळ, नितीन त्र्यंबक शिंदे राहणार गोकुळनगर कात्रज व इतर अल्पवयीन 3 मुले अशा एकूण 6 जणांना अटक करण्यात आली। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी, 3 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, अंगावरील कपडे जप्त करण्यात आली। या गुन्ह्याचा अधिक तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला।